नमस्कार मित्रांनो, आज आपण माझ्या या व्हिडिओमधून श्री स्वामी समर्थ सारामृत अध्याय 18वा याचे सविस्तरपणे पठण करणार आहोत. श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत अध्याय 18वा. श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवर कोण नेमावा अधिकारी, ऐसा प्रश्न सेवेकरी करिताती समर्थाते. तेव्हा बोलले समर्थ, सेवेकरी असती सांप्रत, परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आयुष्य आमच्या मानसी, त्या समयी मोर पाखरासी. अधिकारी नेमू गादीसी, चिंता तुम्ही न करावी. मोर पाखरा समर्थ म्हणती वेळोवेळी. रात्रंदिन तोची चाळा मोठमोठ्याने ओरडती. आमची पाऱ्याची वीट जतन करावी नीट. वारंवार म्हणते समर्थ काकूबाई लागोनी. लपवून ठेविले विटेसी, ती दिली पाहिजे आम्हासी. याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामीसुताचा भ्राता कोकणात राहत होता. स्वामीसुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या. तो केवळ अज्ञान दादातयांचे अभिधान. त्याचे शरीरी असमाधान कृश होत चालला. काकूबाईने तयासी आणाविले आपणापासी. एके दिवशी समर्थासी दादाप्रती दाखविले. बाळ चालले वाळूनी, यासी अमृत दृष्टीने पाहोनी. निरोगी करावे जी स्वामी, बाई विनवी समर्थाते. समर्थ बोलले बाईसी 4 वेळा जेवू घालायासी. आरोग्य होईल बाळासी, चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करता दादासी झाली आरोग्यता. समर्थाची कृपा होता रोग कोठे राहील. केज गाव मोगलाईत, तेथे नानासाहेब भक्त. त्याने बांधला श्रीचा मठ, द्रव्य बहुत खर्चिले. श्रीची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्यात मठात. या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थाचे. ते म्हणती काकूबाईसी पादुका स्थापन करायसी. तुम्ही पाठवा दादासी समागमे आमुच्या. बाई म्हणे तो अज्ञान, तशात शरीरी असमाधान. त्याची काळजी घेईल कोण, सत्य सांगा मज लागे. परी आज्ञा देतील समर्थ, तरी पाठवीन मी सत्य. मग समर्थाजवळी येत घेऊन या दादासी. समर्थ व्रत ऐकून म्हणती द्यावे पाठवून. बाळ जरी आहे अज्ञ, तरी सांभाळू तयासी. काकूबाई बहुत प्रकारे समर्था सांगे मधुरोत्तरे. दादासी पाठवणे नाही बरे, वर्जावे आपण सर्वाते. समर्थ तियेसी बोलले, त्यात तुमचे काय गेले. आम्हासी दिसेल ते भले, तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगाती. दादासी पाठविले केजे प्रती. पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी. पुढे सेवेकऱ्या सांगाती, त्यासी मुंबईस पाठविती. ब्रह्मचार्यांसी आज्ञा करीती, यासी स्थापा गादीवरी. ब्रह्मचारी बुवाजवळी दादासी नेत मंडळी. जी समर्थ आज्ञा केली ती सांगितली तत्काळ. दादासी करुणी घोसावी, मुंबईची गादी चालवावी. स्वामीसुताची यासी द्यावी, कपणी झोळी निशान. ब्रह्मचारी दादासी उपदेशिती दिवसनिशी. गोसावी होऊन गादीसी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता, तरी ऐशा गोष्टी करिता नकार म्हणेची सर्वथा. न रुचे चित्ता त्याची या. या परी ब्रह्मचार्यानी पाहिली खट्टपट करुनी. शेवटी दादासी मुंबईहून अक्कलकोटा पाठवले. दादास घेऊन सत्वरी श्री सन्निध आले टाळकरी. तेव्हा दादा घेऊन तंबुरी, भजन करीत आनंदे. समर्थे ऐसा समयासी, आज्ञा केली भुजंगासी. घेऊन माझ्या पादुकासी, मस्तकी ठेव दादाच्या. मोर्चेला आणून सत्वरी, धरा म्हणती त्यावरी. आज्ञेप्रमाणे सेवेकरी करिता ती तैसेची. उपरती झाली त्याच्या चित्ता, हृदयी प्रकटला ज्ञान सविता. अज्ञान गेले लयाते,
दादा भजनी रंगला, देहभानही विसरला, स्वस्वरूपी लीन झाला, सर्व पळाला अहंभाव. धन्य गुरुचे महिमान, पादुका स्पर्श करून जहाळे तत्काळ ब्रह्मज्ञान, काय धन्यता वर्णावी. असो दादांची पाहुन वृत्ती, काकूबाई दचकली चित्ती, म्हणे समर्थे दादाप्रती वेट खचित लाविले. ती म्हणे जी समर्था, आपण हे काय करता, दादाची या शिरी ठेविता, पादुका काय म्हणून. समर्थ बोलले तयसी, जे बरे वाटेल आम्हासी, त्याची करू या समयासी, व्यर्थ बडबड करू नको. काकोबाई बोले वचन, एकासी गोसावी बनवून, टाकेला आपण मारून, इतुकेची पुरे झाले. ऐकून ऐसा वचनाला, समर्थासी क्रोध आला, घाला म्हणती बाईला खोट्या माझी सत्वर. काकूबाईने आकांत करुणी मांडला अनर्थ, नाना अपशब्द बोलत भाळ पिटीत स्वहस्ते. परी समर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही, दादासी बनवले गोसावी, कपनी झोळी अर्पिली. दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविती भिक्षेशी, ते पाहुनी काकूबाईशी दुःख केले अपार. लोळे समर्थाच्या चरणावरी, करुणा भाकी पदर पसरी, विनवितसे नानापरी शोक करी अपार. समर्थासी हसू आले, अधिकची कौतुक मांडिले, दादाशी जवळ बोलविले, काय सांगितले तयासी. अनुसया तुझी माता, तिज पाशी भिक्षा माग आता, अवश्य म्हणून तत्वता जननी जवळ पातला. ऐसे बाईने पाहुनी क्रोधाविष्ट अंतकरणी, म्हणे तुझी ही करणी लोकापवादा कारण. भिक्षांना आपण सेवावे, हे नवेची जाण बरवे, चाळे अवघे सोडावे, संसारी व्हावे सुखाने. ऐकोनी मातेची उक्ती, दादा तिज प्रती बोलती, ऐहिक सुखे तुच्छ गमती, माते आजपासोनी. पुत्राचे ऐकून वदन, उदास झाले तिचे मन, असो दादा गोसावी होऊन, स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी, मग आले मुंबापुरी, स्वामी सुताच्या गादीवरी, बसून संस्था चालविली. ते दादाबुवा सांप्रती, मुंबई माझी वास्तव्य करती, काकूबाई अक्कलकोटी वसताती आनंदे. कलियुगी दिवसेंदिवस वाढेल स्वामी महिमा विशेष, ऐसे बोलते स्वामीदास, येथे विश्वास धरावा. दोघा बंधूचे ऐसे वृत्त वर्णिले असे संकलित, केला नाही विस्तार येत, सार मात्र घेतले. जैसे श्रेष्ठ स्वामीसुत, तैसेची दादाबुवा सत्य. भोवरी जगदोद्धारार्थ, विष्णू शंकर अवतरले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा प्रेमळ परिसोत, अष्टदशोध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभम भवती. श्री स्वामी समर्थनाथाय नमः.